नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा नवनीत स्वाध्याय 3.3 अभ्यासूयात. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लगेच आपण स्वाध्याय सोडवायला सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1, 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर आपल्याला प्रथमतः आधी संयुक्त संख्यांची बेरीज करावी लागेल आणि मग मूळ संख्यांची बेरीज करावी लागेल, त्यांचा फरक काढावा लागेल आणि फरकाला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते शोधावं लागेल. तर अगोदर आपण संयुक्त संख्यांची बेरीज करूयात. संयुक्त संख्या 21 ते 30 दरम्यान 21 पासून 30 पर्यंत कोणत्या संयुक्त संख्या आहेत? 21 अधिक 22 अधिक 23 येणार नाही कारण ती मूळ संख्या आहे. 24 अधिक 25 अधिक 26 अधिक 27 अधिक 28 अधिक शेवटचे असेल 30. तर या सर्व संख्यांची आपण बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला मिळेल 0, 8, 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 26, 26 आणि 4 30, 30 आणि 2 32 आणि 1 33, 4 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 14, 16, 18 आणि 20. ती बेरीज येईल 203. आता 21 ते 30 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज आपण करूया. मूळ संख्यांची आपण 21 ते 30 दरम्यान दोनच मूळ संख्या आहेत. एक आहे 23 आणि दुसरी आहे 29. या दोघांची बेरीज येईल 52. तर यांचा आपण फरक काढूयात. 203 वजा 52, 3तून 2 गेले 1, 20 मधून 5 गेले 15. तर 151 ला 3 ने भाग जातो का? तर यातील 151 मधील अंकांची बेरीज 3च्या पटीत यायला पाहिजेत. 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 येत नाही म्हणून 3 ने भाग जात नाही. 7 ने भाग जातो का ते पाहूयात. 7 2 14 आणि 1 हातचा उरेल. 7 1 7 आणि बाकी 4 उरेल म्हणून 7 ने भाग जाणार नाही. 151 ने निश्चितपणाने भाग जाईल. 17 ने भाग जाणार नाही म्हणून आपलं क इथं खाली परत आणखीन 4 पर्याय दिलेले आहेत. फक्त क हे बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. हे उत्तर आपलं असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे. तर त्यापुढील क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती? तर 2x अधिक 3 ही एक विषम संख्या आहे. तर या संख्येनंतर क्रमाने येणारी पुढील विचारले तिसरी विषम संख्या. विषम संख्येनंतरची विषम संख्या आपल्याला काढायची आहे म्हणून 2x अधिक 3 मध्ये 3 गुणिले 2, 2 नेच का गुणायचं? तर 2 क्रमवार विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो म्हणून आपण 2 ने गुणलेला आहे. 2x अधिक 3 अधिक 3 2 6. आपल्याला उत्तर परत यांची बेरीज केली आपण, उत्तर मिळेल 2x अधिक 9. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही? जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक हा 2 असतो त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. कोणत्या आहेत ते आपण लगेच पाहूयात. पहिली जोडी आहे
3 5, दुसरी जोडी आहे 5 7, तिसरी जोडी आहे 11 13, चौथी जोडी आहे 17 19, पाचवी जोडी आहे 29 31, सहावी जोडी आहे 41 43, सातवी जोडी आहे 59 61 आणि आठवी जोडी आहे 71 73. तुम्हाला जर जोडमूळ संख्याबद्दल जास्त माहिती हवी असेल सखोलात जाऊन, तर माझा मूळ संख्येविषयीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की पहा. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. आता तर 7 11 हा पर्याय क्रमांक 1 आहे. 11 आणि 13 तर ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 41 43 ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 59 61 ही पण जोडी जोडमूळ संख्यांची आहे. पहिली जोडी ही जोडमूळ संख्यांची नाही, 7 आणि 11, कारण 11तून 7 गेले तर 4 येतं. आपल्याला माहिती आहे की ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ 29 31 या जोडमूळ संख्या आहेत, तर 31 मधून 29 गेले 2 येतात आणि या दोन्ही पण मूळ संख्या आहेत, तसेच या जोडमूळ पण संख्या आहेत. नंतर ब 29 31 या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांमध्ये एक हाच अंक सामायिक अवयव असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे हे विधान बरोबर आहे, कारण 29 आणि 31 यांच्यामध्ये एक हाच अंक सामायिक आहे आणि 29 31 या मूळ संख्या आहेत. तर तिन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. अ ब व क अचूक. प्रश्न क्रमांक 5, $2769 नंतर येणारी पाचवी समसंख्या व 2769च्या आधीची सातवी विषम संख्या यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती. तर 2769 नंतर येणारी पाचवी समसंख्या, आता ही विषम संख्या आहे, या विषम संख्येनंतर येणारी समसंख्या आपल्याला पाहिजे. तर नंतर म्हटल्यानंतर ना अधिकचं चिन्ह, पाचवी समसंख्या 5 गुणुले 2 करायचं आणि विषम नंतर न सम विचारले म्हणून -1 करायचं. इथं अधिकचं चिन्ह असेल तर इथं वजाचं चिन्ह द्यायचं. आता 5 दुने 10, 10 वजा 1 हा 9 उत्तर येईल आणि 2769 अधिक 9 2778 मिळेल. आपल्याला ही पाचवी समसंख्या मिळेल. 2769च्या आधीची म्हणजे पूर्वीची सातवी विषम संख्या या ठिकाणी 2769च्या पूर्वीची विचारलेलं आहे म्हणून वजाचं चिन्ह दिलं. आता ह्या विषम संख्या पूर्वीची विषम संख्या विचारलेली आहे म्हणून सातवी म्हणजे 7 गुणुले 2 वजा करा. 7 गुणुले 2 हा गुणाकार आपल्याला वजा करायचा आहे. 7 दुने 14, तर 27 69 मधून जर 14 गेले तर आपल्याला उत्तर मिळेल 2755. हे आपल्याला उत्तर मिळणार आहे.
ही आली आपली 2769 पूर्वीची 7वी विषम संख्या. आता विचारलंय काय, यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती. इथं हा 7 हा दशक स्थानी आहे, इथं हा 5 दशक स्थानी आहे. यांच्यातला फरक 7 वजा 5 बरोबर 2. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात. 6वा प्रश्न, लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषममूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग किती. लहानात लहान सममूळ संख्या, सर्व मूळ संख्यांमध्ये एकच सममूळ संख्या आहे, ती आहे 2. आणि तीच लहानात लहान सममूळ संख्या आहे. लहानात लहान विषममूळ संख्या असेल 3. यांची बेरीज करायची. 2 अधिक 3 5. आणि आपल्याला विचारलंय या 5चा वर्ग किती, तर 5चा वर्ग असतो 25. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7, 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या. आता बघा 4567 ही विषम संख्या आहे आणि विषम संख्येनंतर येणारी 6वी सम विचारले. विषम नंतरची 6वी सम 4567 नंतरची म्हणून अधिक 6वी 6 गुणिले 2. आता या विषम नंतरची सम शोधायची आहे 6वी, म्हणून वजा 1 करायचं. मी पूर्वीच सांगितलेलं आहे, इथं अधिकचं चिन्ह असेल तर इथं वजा 1 घ्यायचं. 6 दुने 12, 12 वजा 1 11. आता 4567 मध्ये 11 मिळवलं तर आपल्याला उत्तर मिळेल 4668 ही संख्या आपल्याला मिळेल. चार हजार 668 ही झाली या संख्येनंतरची 6वी समसंख्या. आणि दुसरं काय विचारलेलं आहे, 10वी विषम संख्या. यांच्यातला फरकाचा वर्ग किती हेच विचारलेलं आहे आपल्याला. तर 4567 नंतर येणारी 10वी विषम संख्या, विषम नंतरची विषम म्हणून अधिक 10 गुणिले 2 करा. 10 दुने 20. 4567 मध्ये 20 मिळवलं तर उत्तर येईल 4587. आता यांच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे. तर 4500 इथं 4600 झाले तर 4500 असेल. 4587 वजा 4568. यातला जर फरक काढला, 7तनं 8 गेले म्हणजे 17तनं 8 गेले 9. काय चुकलं आपलं. 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या 4568. असं कसं येईल, 4567 अधिक 6 दुनी 12 वजा 1 11. म्हणजे इथं 78 यायला हवं होतं. 78 4578 हे आपल्याला वजा करावं लागेल. तर 17तनं 8 गेले 9, हातचा माघारी दिला. 8तून 8 गेले 0 आणि 5तून 5 गेले 0, 4तून 4 गेले 0.
यांच्यातील फरकाचा वर्ग, फरक आला 9, त्याचा वर्ग येईल 9चा वर्ग 81. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, 555 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे वर्गमूळ किती? 555 नंतर न म्हटले 555 अधिक करायचं. आता विषम नंतर येणाऱ्या 11व्या समचं विचारले म्हणून 11 गुणिले 2 वजा 1 करायचं. 11 दुने 22, 22 वजा 1 21. 555 मध्ये हे 21 अधिक करायचे 3, 576 आणि या 576 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. वर्गमूळ आपली 576चं वर्गमूळ 24. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आपले पाठच पाहिजेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. बघा 576चं वर्गमूळ आहे 24 आणि 676चं वर्गमूळ आहे 26. इथं 76, इथं 76, इथं 5 आणि इथं 6. हा थोडा फरक लक्षात घ्या. त्यानंतर 9वा प्रश्न, 2763 नंतर येणारी पुढील 17वी समसंख्या कोणती? विषम नंतरची सम विचारलेली आहे म्हणून आपण 2763 अधिक 17 गुणिले 2 वजा 1 करायचं. इथं अधिक आलं की इथलं वजा 1 घ्यायचं असतं. तर 2763, 17 दुने 34 वजा 1 म्हणजे अधिक 33 करावं लागेल. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 7 आणि 2 ही झाली 17वी समसंख्या म्हणजे 2796. पर्याय असेल, तिसरा पर्याय असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात. प्रश्न क्रमांक 10, 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो? तर मूळ संख्या आपल्या अगदी तोंडपाठ पाहिजेत. मी सांगतो 1 ते 20 पर्यंत एकूण 8 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 41 ते 50 या दशकामध्ये 3 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 या दशकामध्ये 3 मूळ संख्या आहेत. 91 ते 100 या दशकात एकच मूळ संख्या आहे. बाकीच्या इतर सर्व दशकांमध्ये 2 मूळ संख्या आहेत. तर 50च्या अगदीच्या 3 मूळ संख्या असतील 47, त्याच्या अगोदरच्या असेल 43, त्याच्याही अगोदरच्या असेल 41. या तिघांची बेरीज 47 आणि 43 हे 3 इकडे घेतलं 50 आणि 40 90 आणि हे 41 ही बेरीज आली 131. नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्या 50 नंतर पहिली मूळ संख्या येईल 53, दुसरी येईल 59, तिसरी येईल 61. आता यांची बेरीज बघा 59 आणि 61 120, 120 आणि 53 173 येईल. यांच्यातील फरकाला यांच्यातला फरक काढूया. म्हणजे 131 हे वजा करा 173 मधून 2, 4 आणि 0 42. कितीने निशेष भाग जातो? 42 ला 2 ने निशेष भाग जाईल म्हणून अ बरोबर. 3 नेही भाग जाईल कारण 4 आणि 2 6 म्हणून ब पण बरोबर. 4 ने भाग जातो का तर नाही. 7 ने भाग जाईल म्हणून ड बरोबर. अ ब आणि ड बरोबर. अ ब आणि ड बरोबर म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपण 10चे 10 प्रश्न अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.